हनुमंताला बोलतात. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज पतन, नामी सदा स्वानंद घनपूर्ण, नामचित गण रघुवीरा. नाम सर्वचे सर्व, नामाला काहीच नाही. नामाला काय लागतं का? शरीर लागत नाही, काहीच लागत नाही. चित घन, चित्तामध्ये घन असं त्या रामाला काय करायचे? दृढ धरायचे. नामाला काहीच लागत नाही. नाम घेता ऐसा कोणी हे का नाही ना. असं जिवंत उदाहरण म्हणजे हनुमंतराया. आपल्यासारखे वाटेल बाबा आम्ही नाव घेतलं, आम्ही जप केला, आम्ही हरिपाठ केला, आम्ही सगळं कीर्तन केलं, आम्ही पोती सांगितली, आम्ही पोती वाचले, नामात काही खरं नाही. म्हणजे हे कसे आहेत? अडकले गेलेले आहेत. अरे तुझ्या नामाचा महिमा काय वर्णावा? कारण तुझ्यामुळं मला कीर्ती आले गेले, तुझ्यामुळं माझं सगळं सूर्यवंश कुळ उद्धरलं गेलेलं आहे. स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला बोलतात. अत्यंत जडमुडा पाषाण नामे उदारिले संपूर्ण, ते बापुड्या मरण कोण श्री लक्ष्मण जीव जितावया. आता एवढे सगळे उद्धार केले. दोघांचा संवाद झाला की भक्त आणि देव बोलू लागलेला आहे का नाही. तुझ्या पदाने पाषाण तरले गेलेले आहेत. देव भक्ताचं गुणगान गाते, भक्त देवाचं गुणगान गाते. आणि त्याला मरण, तू देवा इथं असताना त्या लक्ष्मणाच्या देहातला आत्मा जाईल कसा? जाईल का? कोण सांगतंय? हनुमंतराय. कोणा सांगतं? प्रभू रामचंद्राला. दोघांचा संवाद दिलाय. देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी सदा संगती, सज्जनाची धरता आले पाहिजे. सज्जन विचार अंतकरणामध्ये असेल तर काहीच नाही होणार. देवा आता तुमच्या आज्ञेने, तुझ्या नावानं कीर्ती, तर तुझ्या आज्ञेने शिवाय तू काळ सुद्धा येऊ शकत नाही. हनुमंताय सांगतात. मुख्य औषधी सकळ जनी नाम अमृत संजीवनी, नाम्याने रुखवत भवबंधनी, चुडामणी नरवीरा. आता नाम हीच संजीवनी आहे. काय सांगितलं का? पर्वत बिरवत सगळंच गेलं बाजूला. शक्ती ऐकली आपण, भरपूर ऐकली, पण काही कळलं नाही त्यातलं. नाम ही संजीवनी आहे, बाकी काहीच लागत नाही. हे नाम जर कंठामध्ये दृढ धरलं, हे शरीर नासणार आहे. आत्मा असतची असे. आत्म्याला अवयव नाही, आत्म्याला जीव भाव नाही, आत्म्याला नातगोत नाही आहे. म्हणजे नाम हे काय? संजीवनी आहे. आणि तीच संजीवनी जर कंठामध्ये धरले, कुठलंही आपदा नाही, कुठलंही मरण नाही, असं सांगू लागलेले आहेत. कायचे ब्रह्मशास्त्राचे बळ, कायचे बापुडे काळ, व्रतूचे मारक सबळ, नाम केवळ रघुनाथा. नाम केवळ रघुनाथा. काय ते शास्त्र, काय ते ब्रह्मशास्त्र, काय हे सगळं पोते, हे फक्त नाम पवित्र केलंय. जरी ग्रंथ आहे, मग त्या ग्रंथामध्ये जो आत्मा वतला गेला तो तर राम ऐकायचा आहे, राम चिंतन करायचंय. हे शस्त्र नाही, हे शास्त्राच्याही पलीकडचा अशा नामाचा महिमा तुझा रघुत्तम आहे. ऐशा सुनी स्वामी माझा आज्ञा दिली तुम्ही, तरी दिव्य औषधी आणि नमी ज्या दुर्गमती लोकिया. माता हनुमंतराने सांगितलं आईशी असता स्वामी, तरी तुम्ही मला काय केली? आज्ञा दिलेली आहे. आणि तुमच्या आज्ञेचं मी उल्लंघन करू शकत नाही. एवढं सगळं तुमच्याकडे भरलेलं असताना आणि मी तिथं जावं आणि ती औषधी आणावं, पण तुमची आज्ञा मी शिरसा बंद आहे, असं हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. चिंता न करी रघुनाथा, चित्ता दुःख देई सर्वादा, चिंतेचे बाण हृदयी घेता, दुःखावस्थानी वार. हे प्रभू रामचंद्र, हे रघुराजा, चिंता न करावी. चिंतन करावं, पण चिंता जर केली तर दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मग या चिंतेचं सुद्धा निवारण करण्याचं सामर्थ्य तुमच्याच नामामध्ये, एवढा विश्वास असा हनुमंतराय प्रभू रामचंद्राला सांगतात. संसारल्या शरीरी सुख देई अतिळा बरी, लागता चिंत्याची लहरी, सुरासुरी कपिजा. आता ही चिंता आणि चिंतनातला फरक सांगितला गेलेला आहे. चिंतन करता आलं तर भगवंताचं आहे, सगळंच आपल्या आनंदमय वाटल्याशिवाय राहत नाही. पण जर चिंता या देहा लागली तर याच्यातलं काहीच आवडत नाहीये. या प्रभू रामचंद्र, यासाठी तुम्ही चिंता करू नका. तात्काळ जाऊन काय करायचे? ते औषधी आणायचे, तुमच्या आज्ञेचं पालन करे. सुख नेदी राजा भवन, सुख नेदी भोगायतन, दारा पुत्रादी जन सुख जानन देती. आता ही चिंता आहे. दारा
पुत्र वैभव. आणि जरी सुख असलं तरी ती चिंता आपल्याला उपभोग करू देते का? चिंतन उपभोग करू देणं, पण हे चिंता करू देणं, हे सगळं जे सगळं कसं आहे बघा. प्रभू रामचंद्र तुझ्या नामामध्ये सगळं प्राप्त होत आहे. मग या सगळ्या चिंतेपासून काय होते अवस्था बिघडल्याच्या. मग चिंतन जरी केलं तर हे सगळं उपभोग तुझं स्मरण होत आहे. सुकन्यादी धन संपत्ती, सुकन्यादी सकळ संपत्ती, सुकन्यादी यश कीर्ती, चिंता चित्ती प्रवेशता. चिंता जर देहामध्ये प्रवेश केली तर सुखाचं, वैभवाचं, सामर्थ्याचं जे काय आहे त्याच्यात सुखच वाटत नाही हो. धनामध्ये सुख नाही. मग पोरं असतील, सर्व असेल, सगळंच असेल, पण एकदा जर देहाला चिंता लागली तर चिंतेमध्ये कसं आहे हो, शरीर घटल्याशिवाय राहत नाही. मग चित्तामध्ये आपल्याला काय चिंतन असलं पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं मग चिंता करता कामा नये, आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे. आणि जर चिंता असेल तर कुठलंच वैभव हे देह दिलेलं ना, या देहाला जरी चिंता लागली मग जन्माला कालो याचं सुद्धा आपल्याला काय होतं त्याच्यामध्ये सगळं आयुष्याकडे गेल्याशिवाय. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये चिंतन असावं. हेच वैभव आहे आणि हेच वैभवाचा उपभोग घ्यायचा आहे. बाह्यत करायचं तर वैभव आहे, चिंतेने सगळेच नसणार आहे. मग चिंता आपल्याकडे अंतःकाळी चित्ते काय होतं, चिंतेने शरीर घटल्याशिवाय राहत नाही. मग चिंतन करता आलं पाहिजे. म्हणून हनुमंतराय सांगताय आता या तत्वानाचा सुकड्या चिंतन न साधे सुख, चिंता दहाय देक बला नवे. मग आता चिंतेने काय होतं, सुखी बलाय. आनंदात असलं जरी चिंता आली तर ती आनंदाचं सुद्धा वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. मग या चिंतेला काय करायचे, बाजूला ठेवायचंय. मग या दोन्ही सुखापासून दोन्ही काय करते, दुःखामध्ये आणल्याशिवाय राहत नाहीये, असं हनुमंतराय सांगतात. प्रमानंदाचे वन समग्र, चिंतेने जाळिले चौफेर, चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्देश. मग आता या चिंतेने एवढी बागायत फुलली गेलेली. आता चिंता आपल्याला इथं शोधायची, पण ग्रंथकारांनी दिलेले सगळ्या बागेला आग लागल्याशिवाय राहत नाही. मग याही देहामध्ये बघा जर चिंता लागली हे सुकल्याशिवाय राहत नाही. मग परमार्थही गेला आणि संसारही गेला. देह चिंता जर लागली तर कुठलाच माणूस उरत नाही. म्हणून चिंता कशी आहे, या देहाला हानिकारक आहे, या कार्याला हानिकारक आहे. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतन केलासी किंकर, इतराचा काय विचार, चिंता दुस्तर श्रीरामा. चिंता दुस्तर श्रीरामा. दुसऱ्याचा तर विचार करणे, स्वतः परमेश्वर चिंतेमध्ये अडकलाय. म्हणून या अवस्था दुसऱ्याचं कुठं मांडावं. कोण म्हणतं हनुमंतराय, मग आपल्या देहाकडे चिंता नसले पाहिजे, चिंतन असलं पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्र उद्देशून बोले एवढी चिंता करण्याची गरज नाहीये, कारण तुम्हीच आहे. आणि तुम्ही जर चिंतेत पडले तर बाकीनं काय घ्यावं. हे त्या चिंतेचा समूळा दहावा करू तुझे नाम पाव, एवढा तुझा नाम निर्भाव महाभाव श्री रामा. एवढ्या चिंतेमध्ये असणारा, संकटामध्ये असणारा जर प्रभू रामचंद्र तुझ्या नामाचं जर चिंतन केलं, त्या चिंतेचा निर्वाह, चिंतेची हवा सुद्धा लागत नाही. एवढा तुमच्या नामाचा काय महिमा आहे. कोणी सांगितलं, भक्तांनी सांगितलं, कोणाला, देवाला सांगितलं गेलं. आणि तुम्ही जर संकटामध्ये पडला मग तुमच्यासारखा नामात एवढं सामर्थ्य आहे. मग तुमचं नाम जर घेतलं सगळे दुःखचे दुःख काय होतात, पळाल्याशिवाय राहत नाही. मग चिंता ही दूर जाती आहे. हे समूळा चिंता सांडूनी पायी, ससुरूपिया सावध वई, स्वामित्राची भाय नाही प्रतिज्ञा पायी माझी. आता हे माझी प्रतिज्ञा, या सगळ्या चिंतेपासून स्वस्वरूपाला काय करावं त्या लक्ष्मणाला कुठलंच भय नाही. आणि या चिंतेपासून बाजूला व्हा. हनुमंतराने कोणाला, प्रभू रामचंद्राला सांगितलं का लक्ष्मणाला काहीच होणार नाही. हीच अध्यायाची सुरुवात आहे. सुषण वैजनेने सांगितलं होतं, कारण या लक्ष्मणाला काहीच नाही झालं, मूर्छना आलेली आहे. डोळे हालतायत, हातपाय हालतायत. हा कसा आहे, सचेतन आहे, फक्त काय मूर्छना अवस्थेमध्ये पडलेला आहे. म्हणून प्रभू रामचंद्र स्वस्वरूपाकडे यावं आणि या लक्ष्मणाला कुठलीच बाधा होणार नाही आहे. आताची जाऊनी सत्वर आणून औषधी शंभार, शने उठवी न स्वमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी. देवा चिंता करून आताच या क्षणाला जाईल आणि काय करणार आहे, ती औषधी घेऊन येईल आणि या प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला उठवण्याची चिंता नको, कारण तुमच्या आज्ञेचं पालन करणार आहे. लक्ष्मणला उठवल्याशिवाय आणि तुमची चिंता दूर करणार, असा हनुमंतराय भक्त बोलू लागला. बोलोनिया गोळांगुळ त्राटिले भूमीशी लांगुळ, पुढील कथा
जाती रसाल श्रुते सकाळ परिश्वत. माता हनुमंतराने घेऊ काय केलं, उड्डाण घेण्याचं गोळ अंघोळ सगळं सज्ज झाले गेलेले आहेत. पण आताच्या काळात पुढच्या अध्यायामध्ये कथा आहे, कारण आज देवाची आज्ञा शिरसाबंद आणि हनुमंतराय सज्ज झालेले आहेत. वाचा. एका जनार्दनाचे ताने बाकुळ परिमागो नेने या लागिया मज कारणे सुखी घास देणे. पुढील वाचक सुकी बळीराम घास घेणे, महाराज. कारण हे सुकी कोण देणार, तोच देणार असं सूचक गौबा सहदेव काका महाराज. स्वामी सांगू लागले आता. जे आगवड लागे माऊलीशी तोडीचे काढी ते वेगेसी ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी स्न्याळ. म्हणजे गोड लागे मातेशी आणि तेच बाळाच्या मुखाशी घालणारी अशी जी आई, असे जे माऊले, असे हे जनार्दन स्वामी सांगू लागतात गोड घास आहे. आणि ते आपल्याला कडू लागला तर त्या बाळाला शोधा देणार नाही, अशी ती माऊली म्हणजेच कोण, जनार्दन माऊली बोलू लागले. एका जनार्दना शरण स्तुती द्याव्या वदान हनुमान जाऊन आपण औषधीची आगमन करील. स्वस्ती श्री भावार्थ रामाने दखाडे ककाराटी काय औषधी हनुमंत प्रत्न नाम चतुर्वाध्याय बोला कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.